बीज बाजूने केलेला आहे, बीज बाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. आकाराशे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ओस, आम्हा कैचा गर्भवास. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटे पांडुरंग. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्यांश्चास्त चरण श्रवणत्वगाद, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार. माझी सद्गुरु दास तुका, बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोजते जस्पुर दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मनोजो मारुतो तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं. वातात्मजा वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा, यावरीही न करावा अवेरू. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही. नमो भारत राष्ट्रभूमी, जिच्या पडू इथून पुढे कामे. विठ्ठल विठ्ठल बीज बाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग. अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण. ज्ञानांच्या राज्य साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असे साधू अर्थात. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे. विठ्ठल अभंग पंचमे निर्माते कोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचे सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज आता पवित्र पावन प्रांगणामध्ये एकत्रित आलेले आहात. रस्यकथा, भावुकथा, चतुरता, सदगता, श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांतकरणाने कारणे परंपरा सगळ्यांना ज्ञातव्यासलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये
भगवंताच्या असंख्यपणे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता, त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये परिचित असणारे सांगडे कुटुंबीय आणि या कुटुंबाचा आधारस्तंभ वैकुंठवासी आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण रतन गोपीनाथ सांगडे यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी जमुनाबाई रतन सांगडे, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबात विठाबाई सोमनाथ सांगडे, त्यांच्या कुटुंबामध्ये बाबूराव रतन सांगडे, आशाबाई रतन सांगडे, हरिभाऊ गोपीनाथ सांगडे, सुनीता हरिभाऊ सांगडे, त्याचप्रमाणे भीमाबाई श्रीराम आव्हाळ, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील इंदुबाई पंढरीनाथ बोडके, त्यांच्याच कुटुंबातून त्यांच्या सुकन्या संगीता सोपान सानप, त्याचप्रमाणे सविता एकनाथ सानप, त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या नातू अर्थात खऱ्या अर्थाने रुपेश बाबूराव सानप, प्रांजल बाबूराव सानप, तन्वी बाबूराव सानप. मला आली 10ची पत्रिका ही आणि इथं आल्यावर ही पाहिलेली गुरुजी. आता ह्याच्यामध्ये नामदेव मारुती सांगडे, त्याचप्रमाणे का आता जेवढं शक्य होईल तेवढं घेऊ, बाकीचं आहेच आपण येलो प्यार का वादा 50-50. तर नामदेव मारुती सांगडे, द्रौपदाबाई नामदेव सांगडे, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून खऱ्या अर्थाने या कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये शैला उत्तम सांगडे, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील बेबी शिवाजी सांगडे, त्यांच्याच कुटुंबातील चंदाबाई निवृत्ती सांगडे, त्यांच्याच कुटुंबातील यमुनाबाई एकनाथ सांगडे, त्यांच्याच कुटुंबातील सचिन सोमनाथ सांगडे, त्याचप्रमाणे सोनल सचिन सांगडे, त्याचप्रमाणे प्रवीण संतोष हरिभाऊ सांगडे, आरती संतोष सांगडे, किरण हरिभाऊ सांगडे, त्याचप्रमाणे स्नेहा किरण सांगडे, त्यांच्याच कुटुंबातील प्रवीण एकनाथ सांगडे, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी आपलं काय राजू निवृत्ती सांगडे, पुष्पा राजू सांगडे, असा अनेक युक्तीने भरलेला हा परिवार. 4 तासाची पत्रिका असते तर तुम्हाला तेही दाखवलं असतं. आपल्या धंद्यात एवढीच कमाई आहे. विठाला विठाला मला रात्री शिंदखेडा तालुक्यात धुळे जिल्ह्यात प्रकाश महाराज कातकड आणि श्याम महाराज गाडे होते. कीर्तन झालं, ते म्हटले उद्या पत्रिकेत नावं मोठे. म्हटलं मला आलेली ती नाही. आणि तरी जर अजून काही असेल चॅलेंज तर आपण 2 तासानंतर घेऊ. फोनपेला पैसे पाठवा, मी ऑनलाईन चॅलेंज घेतोच. अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचं गोड तुकोबऱ्यांची भाषा आहे. बेजबाजूने केलेला या आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म नाही, आम्हा मरण नाही, आम्हाला जन्मही नाही, आम्हाला मरणही नाही. आम्हाला का जन्म नाही का मरण नाही त्याचं कारण आहे. बेजबाजूने केलेलं आहे. जन्माच्या कारणाचं बीज भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये भाजलं आणि ज्ञानाच्या अग्नीमध्ये ज्यावेळेस अज्ञानाचं जन्माच्या कारणाचं बीज भाजलं जातं तेव्हा त्याचा काही पुनरुत्थान होत नाही, त्याला काही पुन्हा यावं लागत नाही. खरं म्हणजे जन्म मरणाच्या शृंखला तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहेच. प्रत्येकाला 4 प्रकारचं दुःख भोगावंच लागतं असं गीतेचं म्हणणं. गीतेच्या 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकारे वच जन्म मृत्यू जरा व्याधे दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू जरा व्याधी मन अहंकार वच इंद्रियार्थेषु वैराग्य. 4 प्रकारचं दुःख आहे. यातले 2 दुःख गौण आहे, 2 दुःख प्रधान आहे, 2 दुःख साधारण आहे, 2 दुःख असाधारण आहे. 2 दुःख चुकवता येतात, 2 दुःख चुकवता येत नाही. एक म्हातारपणाचं दुःख, 2 आजाराचं दुःख, 3 जन्माचं दुःख आणि 4 मरणाचं दुःख. 2 दुःख चुकवता येतात. जो लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही, जो लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही. पण संत आणि भगवंत सोडले की जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाला भोगावं लागतं. हो ऐका, तारुण्यात जाणाऱ्याला म्हातारपणाचं दुःख नाही. ज्याला तारुण्यात मरण आलं त्याला म्हातारपण काय समजणार हो. मी जेव्हा माया कीर्तनामध्ये वयस्कर वयोवृद्ध म्हातारे आजोबा लोक पाहतो ना तेव्हा प्रकर्षाने सांगतो, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या वयस्कर लोकांपेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. एक आजोबा म्हटलं, असं काय भाग्य आहे तुमचं? त्यांना म्हटलं, तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे, कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाहीये. तुम्ही ज्या वयापर्यंत पोहोचले तिथपर्यंत आम्ही पोहोचू याची आम्हाला शाश्वती नाही. तो एक आत्मविश्वास असावा लागतो जो आमच्यामध्ये कोंडून भरलाय. आम्हाला गॅरंटी आहे की सकाळी एक प्रवचन, नंतर कीर्तन, दुपारी अजून एक कीर्तन करायची ताकद जर आम्ही वाया घालवतोय तर आमचा मृत्यू काळ लवकर जवळ येतोय. लक्षात घ्या.
शरीराकरता आपण एक, आपल्या करता शरीर हा स्वतंत्र प्रवास आहे. ऐका, तारुण्यात जाणाऱ्याला म्हातारपणाचं दुःख नाही, बरं निरोगी जीवन जगणाऱ्याला रोगाचं दुःख नाही. जे लोक निरोगी जीवन जगतात ना त्यांना रोगाचं दुःख नाही. आणि मग निरोगी शरीर असणं याच्यासारखी प्रॉपर्टी कोणती नाही. ज्ञानोबा आहे, निरोगी असणं पण वेगळं आहे बरं. ते त्यांना समजून सांगा स्वयंपाकांना थोडं. खरं म्हणजे यांच्यामुळेच आपण रोगी होतो. हे शत्रूच एक प्रकारे. यांच्या स्वयंपाकात अडचण येणं म्हणजे आपल्या आहारात अडचण येणं, आणि आहारात अडचण येणं म्हणजे माणसं आजारी पडणं. इतक्या जवळ शत्रू ठेवलाय तरी तो शत्रू असं करत असेल तर मग याचं काय करावं लागेल आपल्याला. स्वयंपाक करणारे कुठे असो, बाहेर असो का घरात असो, शांततेने करतच नाही. काय अडचण काय त्यांची तेच समजत नाही. विठाला निरोगी जगणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. पण निरोगी आहोत का रोगी आहोत? तुम्ही आणि मी आपण रोगी आहोत का आपण निरोगी आहोत हे जर ओळखायचं असेल ना, कधी ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, परीक्षण करा, पडताळून पहा, ताळा पहा, त्याचं गुणोत्तर प्रमाण कधीतरी समजून घ्या. आपण रोगी का निरोगी? रोगी का निरोगी हे कसं माहिती का? हजारो लोक बसलेले आणि हजारो लोकांमध्ये एखादा कीर्तनकार बांधव उभे राहिले आणि त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितलं, वा 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 वा, काय आनंद आला आज कीर्तनाला. जाऊ द्या कीर्तन 10-5 मिनिटं इकडं का तिकडं, पण पहिली चाल गुरुजींनी, आदरणीय महेश्वरजी गुरुजी आणि आदरणीय ओंकारजी महाराज यांनी जे गायली ना, खूप आनंद वाटला मला. वा 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 वा. दोघांनी, निलेश महाराज आणि दीपक महाराजांनी जो पखावाज वाजवला ना, खूप आनंद वाटला. आरंभ इतका गोड आवाजामध्ये सुनील महाराजांनी घेतला ना, आनंद वाटला. असं कीर्तनकार बोलत असताना खाली बसलेल्या लोकांना जर आनंद वाटला तर अंदाज काढायचा निरोगी यांना कोणताच रोग झालेला नाही. पण चुकून यांचं वर्णन करत असताना त्यांनी जर म्हटलं तर महाराजला याच्याकरता बोलवलंय का, अंदाज काढायचा रोगी आहे. याला दुसऱ्याचं कौतुक सहन होत नाही कारण हा रोगी आहे. असा जो कोणी रोगी असेल, निरोगी आणि रोगी राहण्याचे सुद्धा छोटे छोटे लक्षण आहे. ॲज अ मेंटली सिस्टम आहे, पण फिजिकली अॅनाटॉमिलॉजीचा कॅपिटल ठमरुल आहे की माणसं रोगी का निरोगी आहे याची सिस्टीम ज्ञानोबा अर्ध्या ओळीमध्ये सांगतात. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताची खळाळता, तुमचं शरीर तुमच्या विरोधात गेलं की तुम्ही आजारी पडले. आजारी पडणं म्हणजे काय माहिती का? तुम्ही जे खातात ते पचवायला तुमच्या शरीराने नकार दिला की तुम्ही आजारी पडले. जोपर्यंत तुम्ही खाल्लेलं तुम्हाला पचतंय ना, तोपर्यंत तुमचं शरीर तुमच्या सोबत प्रवास करतंय. पण आता तुम्ही खाताय आणि खाल्लेलं पचत नाही म्हणजे शरीर तुमच्या विरोधात जायला लागलंय. तुमचं शरीर तुमचा विरोध करणं म्हणजे तुम्ही आजारी पडणं. तुमचं शरीर तुमच्या विरोधात जाणं. म्हणून माणसाने जेवण औषधासारखं करावं. जेवण औषधासारखं करावं, नाही तर मग औषधं जेवणासारखे घ्यावे लागतात. आपल्या गीतेचं म्हणणं काय? विविक्त सेवी लघवासी यत्त वाकाय मानसहा. विविक्त सेवी लघुवासी, विविक्त सेवी, त्याचा पर्याय शब्द आहे देवी भागवत नक्त भोजनम. नक्त भोजनम, एक वेळ जेवण करा, कमी जेवण करा. अरे चाणक्य सांगतो 3 गोष्टी ध्यानात ठेवा. कम खाना, गम खाना और नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, मंदिरातला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका, वाट पाहून लोकांचे काम करा. एक दिवस लोक तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही. हो, ह्याचं रूपांतर कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन, कंटिन्युटी, संपर्क, संवाद आणि सातत्यता. ती सातत्यता टिकवा, तुमचं जीवन सुदृढ होण्याची शक्यता आहे. हो, म्हणून विविक्त सेवी लघुवासी. माणसाचं पोट लहान असलं पाहिजे, लघुवासी लहान असलं पाहिजे. त्या रावणाची एक पत्नी, तिचं नाव मंदोदरी. मंदोदरी हे काही तिचं नाव नाही, हे तिच्या सौंदर्याचं लक्षण आहे. मंद उदरी, उदर म्हणजे पोट, मंद म्हणजे लहान. जिने अनेक मुलांना जन्म दिला, जरी तिचं उदर लहान आहे, पोट लहान असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. हो, म्हणून माणसाचं पोट लहान असलं पाहिजे हे सांगायला कमीत कमी जो सांगतो त्याचं तरी लहान असलं पाहिजे. नाही तर मग ज्याचा आकार वाढलाय तो कस काय सांगू शकतो विविक्त सेवी लघुवासी. आणि असं जर त्या मोठ्या पोटावाल्याने सांगितलं विविक्त सेवी लघुवासी, खालून लोक लगेच मनी ऑर्डर सांगतील, भेजने वाले का नामवर पता. हे सूत्र तुम्ही आचरणात आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विविक्त सेवी लघुवासी. ऐका, निरोगी जगणं फार विशेष हो. 2 तास कीर्तन केलं, कीर्तन झाल्या अचानक चक्कर आले, खाली बसलो. डॉक्टर साहेबांनी चेक केलं. डॉक्टर साहेब म्हटलं माफ करा, इथून पुढे गोड बोलायचं, गोड खायचं नाही.
तर आयुष्याचे सूत्र बिघडतात. बिघडलं ना. शुगरवाले लोक फार सगळ्यात चमत्कारिक आजाराचे लोक शुगर. प्रचंड चमत्कारिक. पंगतमध्ये लाडू असला की खातील, शिरा असला की खातील, जिलेबी असले की खातील, गुलाबजाम असले की खातील. आपण म्हणा चहा घेणार का? हो, बिना साखरेचा. म्हणजे पंक्तीत आणि कपात साखरेमध्ये, चहामध्ये नको नको बिना साखरेचा. ऐका, ही जी प्रक्रिया आहे, पण त्याला कारण आहे पंक्तीत प्रसाद असतो आणि प्रसाद. गीतेचं म्हणणं असे, प्रसाद दुःखनी जन्माला घालत, दुःख घालवतो. प्रसाद हे सर्व दुःखानाम आणि रस्य उपजायते. प्रसन्न चेतसो ह्या शुभ बुद्धी पर्यावतिष्ठते. बुद्धी पर्यावतिष्ठते प्रसन्न चेतसो ह्या शुभ आणि यस्य उपजायते. प्रसादे सर्व दुःखानाम. ऐका, आणि मग हे दोन प्रकारचं दुःख चुकवता येतं, पण जन्म मरणाचं दुःख नाही चुकवता येत. माणसाला काही दुःख कधीच होऊ नये. चाणक्य सांगतो, लहानपणी आई मरू नये, तरुणपणी पती मरू नये, म्हातारपणी बापाच्या समोर मुलगा मरू नये, आणि काही झालं तरी चालेल, माणसाला मरताना देवाचा विसर पडू नये. हो, लहानपणी आई मरणं याच्यासारखं दुःख नाही, तारुण्यात पती मरणं याच्यासारखं दुःख नाही. म्हातारपणी एकनाथ महाराज म्हटले, पिता देखता पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झुरे, काळे काळ्या वगे सरे, मागे नुरे क्रियसे, मागे नुरे क्रियसे. पिता देखो पुत्रा देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, पिता देखता पुत्र मरे. वडिलांच्या समोर पोरगा जाणं याच्यासारखं दुःख नाही, पण मग अख्खं आयुष्य निघून गेलं, मरताना देवाचा विसर पडणं याच्यासारखं दुःख कोणतं नाही. विसरली तया थोर झाली हानी. जय हो. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. वसतील सौराची जान वसतील खाणी. सौराची जान विसरली थोर झाली हानी. विसरली थोर झाली हानी. फसतील खाणी सौराची जान. फसतील खाणी सौराची जान. विसरली थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली आणि अर्थात तुमच्या आणि माझ्या जीवनात मरताना देवाचा विषय. याला सापेक्ष प्रमाणे अजून एक, अंतकाले ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा. म्हणजे ज्याच्या तोंडात नाव आलं त्याच्यासारखं सुख नाही. आणि याच्या सापेक्षता, क्रॉस एक्झामिनेशन अँड स्ट्रेट एक्झामिनेशन, कायद्यामध्ये दोन तपासण्या असतात, सर तपासणी आणि उलट तपासणी. जे लोक सर तपासणीमध्ये सापडत नाही ना, ते लोक उलट तपासणीमध्ये सापडतात. वडिलांना सांगितलं, मला विहिरी ढकलून द्या, मला विष पाजून द्या, पण त्या मुलासोबत मी संसार करू शकत नाही. मला नाही नांदायचं त्याच्यासोबत. का नाही नांदायचं तुला? तो शिव्या देतो, तो भांडण करतो, हो हो, तो मला रोज मारतो, आणि अशा व्यसनी मुलासोबत मी राहू शकत नाही. कोर्टात दावा दाखल केला. वकिलांनी त्याला विचारलं, का रे तू बायकोला मारतो? तो म्हणे नाही. खरं बोल. तो म्हणे खरंच मारत नाही. खरंच मारत नाही. खरंच मारत नाही. तिला शिव्या देतो, देत नाही. तू दारू पितो, पित नाही. ठीक आहे. कोर्टात आपण एखादा मुद्दा न्यायाधीशासमोर सांगतो, आणि तो जर न्यायाधीशाच्या लक्षात येत नसेल, न्यायाधीश महोदय 30-35 वर्षाचे आणि वकील महोदय 60-65 वर्षाचे, अनुभवाचं गाठोडं वकील साहेबांकडे जास्त आहे, न्यायाधीश महोदयांकडे कमी आहे, पण कधी कधी त्यांच्याही लक्षात येत नाही, तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही मी जे सांगतोय ते तुमच्या ध्यानात येत नाही. ते काय कीर्तन आहे का? इथं चालून जातं तसं म्हणायला, तिथं नाही चालत असं. तिथं मान राहतो प्रत्येकाचा. असं नाही चालत, कारण शेवटी वक्ता जरी न्यायाधीश असला तरी समोरचा म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. श्रोता असेल तर वक्ता टिकतो, आणि श्रोता जर स्वतः असेल तर मग वक्त्याला आत्महत्येची पाळी येते.
म्हणून श्रोता असा वक्तृत्वावर असा धाव हिरवा चारा भांबाबे पशु जैसा. हिरवा चारा दिसला की पशु जसा त्याच्याकडे धावतो ना तसा वक्त्याच्या प्रत्येक शब्दाकडे श्रोत्याचे कान धावले पाहिजे. आणि वक्त्याने सुद्धा तसा एक एक शब्द हिरव्या चाऱ्यासाठी टाकला पाहिजे. वक्तृत्व अवधानाचा चारा. हो, कारण हिरवा चारा खाल्ला की गाई दूध जास्त देतात. मग सरळ गणित आहे. दूध जर जास्त पाहिजे असेल तर चारा कसा पाहिजे? हिरवा पाहिजे. जितका चारा चांगला तितकं दूध जास्त. कीर्तन जर चांगलं पाहिजे असेल पण तरी तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही भाकड जनावरांना जास्त खाऊ घालताय. विठाल विठाल प्रॉब्लेमॅटिक समाजाबरोबर गुरुजी हे भाकड जनावराला जास्त खाऊ घालतात आणि आपल्यासारख्याला नाही. त्यांचं काही नाही, ते बोलत नाही. फुकट बोलून घेतो या घरी दड भद्र्या. तर म्हणजे आम्ही बोलत नाही म्हणजे आम्ही येडे का? म्हणून मग आता आम्ही तिकडे बोलत नाही असं बोलून घेतो जनरल. चला बा आपल्याला तसं बोलता येत नाही तर असं तरी बोलून घ्या. विठाला विठाला आम्ही कधीतरी शरीर आमच्या विरोधात जातं. ऐका, शरीर विरोधात जातं. मग माणसाला जन्म मरणाचं दुःख आहे. जन्म आणि मरणाच्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण पिसल्या जातो. तुम्हाला मला जन्माचं दुःख आहे, तुम्हाला मला मरणाचं दुःख आहे. मग जन्म मरणाच्या दुःखात प्रत्येकाला आहे. कोण सुटलंय व्हायचं कोणी सुटलंय. वांसाचे जरणानी यथा व्याय नवानी गृणाते नवरोपरानी तथा शरीरानी व्याय जरणा अन्याने सयाते नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडी जय मग नूतन वस्त्र वेडी जय तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाते तैसे देहांतरा ते स्वीकारे जे मग नूतन वस्त्र वेडी जय जैसे जीर्ण वस्त्र सांडी जय. चांदने का चांदनी बदल गई, सूरज ने कहा रोशनी बदल गई, फिर फकीर ने कहा कुछ नहीं बदला, मोबाइल वही का वही सिर्फ मैसेज बदल गया. तर फिर फकीर ने कहा मुर्दा वही का वही है सिर्फ कफन बदल गया. असं आहे. विठाला विठाला माणसं दररोज कपडे बदलवतात का शरीर बदलवतात? दररोज कपडे बदलवायचे असतात, शरीर तेच असतं. तसं मरताना शरीर बदलवायचं असतं, आत्मस्वरूप तेच असतं. आत्मस्वरूप कुठे बदलतंय? नैनम चंदते शस्त्रानी नैनम दहते पावका न चैनम क्लद्यन त्यापो न शोचयति मारुता मारुता न शोचयति शस्त्रानी न छिंदती पावका न दहंती. कोणाला? अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीर. अज हा नित्य शाश्वत पुराण हा न हन्यते हन्य माने शरीर. आत्मस्वरूप कसं आहे? अजा हा म्हणजे नाही, ज्या येतं म्हणजे उत्पन्न करणे, ज्याचा जन्म नाही, ज्याचं मरण नाही, असं स्वरूप ज्याचं आहे त्याला म्हणतात आत्मस्वरूपाचा प्रणेता. अजो नित्य. आपण जायते आणि आपण विनश्यते, तो मात्र अजा हा. अजो नित्य, परमात्मा नित्य आणि तुम्ही आपण अनित्य आहोत. शाश्वत, तो शाश्वतोय. अयम शाश्वता, हा तो शाश्वत आहे. ज्ञानदेव म्हणे आत्मा निधाना, ज्ञानदेव म्हणे आत्मा निधाना, सर्व घटी पूर्ण एक नांदी. हरे दिस जनिवाने आत्मा आत्मा तत्वे. हरे दिस जनिवाने ज्ञानदेवा गोडी संगती सज्जाने. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने. ज्ञानदेवा गोडी
घटी राम भाव शोध सर्व घटी राम भाव शोध सर्व घटी राम भाव शुद्ध सर्व घटी राम भाव जप तप कर्म क्रिया देव धर्म जप तप कर्म क्रिया देव धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध सर्व घटी राम भाव शुद्ध सर्व घटी राम भाव शुद्ध सर्व घटी राम देहादेही एक राम देहादेही एक सर्व घटी राम देहादेही सर्व घटी राम देहादेही एक सूर्य
अंधेरा देखो तो सो वहीने घेरा. गुरुजींनी इशारा केला थांब. जातवान शेतकऱ्याची पद्धत आहे, पडजी ठेवू नये. आणि आता बऱ्याच गावचे लोक आले, आता तरी डोक्याने विचार करा, याच्यामुळे गायक कीर्तनकार घ्यायचा नाही. हे लोक कमी आहे का? हा? तर असं आहे ते. पण पाठ करायची मजा वेगळी, सुचायची मजा वेगळी. आता ते काही त्यांच्याही कोणाच्या डोक्यात नव्हतं, माझ्या डोक्यात नव्हतं. गुरुजीनं सहज भावनेतून हरिपाठाच्या पहिल्या प्रकरणातला 7व्या अभंगाचा शेवटचा चरण पकडला. ज्ञानदेव म्हणे आत्मा आणि धान सर्वा घट्टी पूर्ण एक नांदे. आणि दुसऱ्या तुकडा जो आहे ज्ञानोबरांचा विठोबा रुक्माईपर्यंतचा, त्याच्यातले दुसरी एक भावना आहे सर्वा घटी राम भावशुद्ध. आणि तिसरा तुकडा जो समाधी संजीवपर्यंत, त्याच्यात एक सर्वा घटी राम भावशुद्ध. आज एक नवीन युक्ती तुमच्या मार्फत सुचली की सर्वा घटीपद हरिपाठाच्या तिन्ही भागामध्ये आलेलं आहे. आणि मग ते का आलेलं आहे याच्याकरता आपण पुढच्या कीर्तनात भेटू आता. कारण मलाही त्याच्यावर डोकं वापरावं लागेल की नाही. आता नेमकं ज्ञानोबरांनी का म्हटलं असेल ते, मग त्याच्या खाली काय आणि त्याच्या वर काय, त्याला शेषवत पूर्ववत न्याय म्हणतात शास्त्रामध्ये. की हे पद का वापरलं असेल, याच्या पूर्वी काय आलेलं आहे आणि याच्या नंतर काय आलेलं आहे, त्याच्यावरती भूमिका असते. सर्वा घटी तो देव नांदतो वा देव नाम आत्मस्वरूप. तो आत्मस्वरूपाचा प्रमाद आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर जन तिष्ठती. ब्राह्मण सर्वभूतानि यंत्ररूढानि माया. ब्राह्मण यंत्ररूढानि माया. ब्राह्मण सर्वभूतानि हृदयेश्वर जन तिष्ठती. ईश्वर सर्वभूतानां अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताश स्थितः. हे गुडाकेश अहम आत्मा सर्वभूत अस्थितः. म्हणून अर्जुना मिनसे ऐसा कवन ठाव असे. परिप्राण्याचे दैव कैसे जेन देखते माते. जेन देखते माते परिप्राण्याचे दैव कैसे ऐसा कवन ठाव असे. म्हणून अर्जुना मिनसे. मी कुठे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. अहम सर्वस्य हृदय प्रविष्टो. मी कुठे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू. दॅट इज कॉल नॉलेज ऑफ द सेल्फ. तोच आत्मस्वरूपाचा प्रणेता मी आहे. त्या आत्मस्वरूपाला मरण नाही. पण त्या आत्मस्वरूपाला मरण नाही हे समजण्याकरता तुम्हाला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान पाहिजे. ज्ञान, नॉलेज इज अ ग्रेट पॉवर बट हाफ नॉलेज इज अ व्हेरी डेंजरस नॉलेज. माणसाला ज्ञान असून फायदा नाही, ज्ञान असून फायदा नाही. असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं त्याचं पण ज्ञान पाहिजे. फार हुशारीला महत्व नाही. यादीत कोणाचे कीर्तन आहे त्याच्यानुसार कीर्तन करता आलं पाहिजे. नाही तर फेल होऊन जाल तुम्ही. तर ज्ञान असून फायदा नाही. असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं त्याचं पण माणसाला ज्ञान पाहिजे. एकाने राजस्थान मध्ये पेट्रोल पंप टाकला, कुठे रेगिस्तानमध्ये. काही उपयोग आहे का? एकाने कापड दुकान टाकलं, कुठं ज्या गावातले लोक कपडे घालत नाही तिथं. काय उपयोग काय त्याचा? ज्ञान असणं महत्वाचं नाही. असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं त्याचं पण ज्ञान लागतं. त्या ज्ञानाला ताकद लागते आणि त्या ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला अज्ञानाचं बीज भासता येतं. ऐका तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये का जन्म आहे तुम्हाला, का मरण आहे तुम्हाला आणि मला, त्याचं कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान का होत नाही, आकलन का होत नाही, ती स्मरणशक्ती का जागृत होत नाही, ते होण्याकरता तुमच्या माझ्या प्रत्येकाची भूमिका आहे. काय जन्म मरण मला पहिलं कारण आहे जन्म मरण काय, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नंबर 2 केले कर्म झाले त्याचे भोग आले. नंबर 3 भोगने ते फळ भोगतो न घडे. एक निषिद्ध मुखाचं वाक्य आहे आणि एक विधी मुखाचं आहे. एकदम टेन्शन मध्ये. भोगने ते फळ संचिताचे. आमचं संचित आहे म्हणून आम्हाला भोगावं लागतंय. तुकाराम महाराज नाही भोगतो न घडे. तू जागावपणा केलाय. याला निषेध मुखाची भाषा म्हणतात. आता कशाला तुका म्हणे आता देवा का रुसावे मनाशी पोसावे. काय केले? काय देवाशी बोलतो रे? काय देवाच्या विरोधात बोलतो रे? तुझ्या मनाला विचार. तू आतापर्यंत काय काय केलेलं आहे? तुझ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला कधीतरी विचार. अंतःकरणाच्या वृत्तीला विचार. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या समोर उभे राहतील. बरं. मग जर या पद्धतीने त्या स्वरूपाला समजून घ्यायचं असेल तर भूताकाशाचं अज्ञान, देहादिकाचं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान, या पाप पुण्याचं, या जन्म घेण्या लागे वासनेच्या संगे, पाप पुण्य 1, कर्म 2, वासना 3, भोग 4, आत्मस्वरूपाचं अज्ञान 5, देहादिकाचं अज्ञान 6 आणि भूताकाशाचं अज्ञान 7. हे 7 प्रकारचं जे बीज तुमच्या माझ्या जन्माला कारणीभूत आहे. या 7ही प्रकारच्या जन्माच्या कारणाचं बीज भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजलं आणि ज्ञानाच्या अग्नीत भाजलं आणि प्रारब्धाच्या शेतीत पेरलं तर देहाच्या रूपाने ते अंकुरित झालंच नाही. सरळ गणित आहे. भाजलेलं बीज जर जमिनीत पेरलं किती दिवसांनी उगवतं ते बघ करू. नाही ओलायतीत पेरू
नाही नाही, भाजलेलं बीज जमिनीत पेरलं की जसं पुन्हा उगवत नाही, तसं आमच्या जन्माच्या कारणाचं बीज भस्मसात कुरुतीर्जुना, ज्ञानाग्नी भस्मसात कुरुतीर्जुना. भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत जन्माच्या कारणाचं बीज भाजलं आणि प्रारब्धाच्या शेतीत पेरलं तर ते देहाच्या रूपात उगवलंच नाही. आईसे सकल कारणाचे बीज भाजून केलेलाही मग आम्हा जन्म मरण नाही. अभंगाच्या पहिल्या बीज भाजोनी बीज भाजोनी केली नाही बीज भाजोनी बीज भाजोनी बीज भाजोनी बीज भाजोनी बीज भाजोनी केली नाही बीज भाजोनी बीज भाजोनी बीज भाजोनी केली भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. ऐका, जन्माचं कारण काय तर जन्माचं पहिलं कारण आहे पाप आणि पुण्य. माणसाला पाप पुण्यामुळे जन्माला वाटतं. पापाचं पुण्याचं स्वतंत्रता आहे. जे लोक पुण्य करतात ते लोक स्वर्गात जातात, जे लोक पाप करतात ते लोक नरकात जातात. सरळ गणित आहे. जे लोक पुण्य करतात ते लोक स्वर्गात जातात, जे लोक पाप करतात ते नरकात जातात. स्वर्गाचे प्रकार आपल्याकडे 21 आहे. श्रीमद भागवतामध्ये स्वर्ग 21 प्रकारचा आहे. जित स्वर्ग, अजित स्वर्ग, असे स्वर्ग, तृप्ती स्वर्ग, तृप्तीतो स्वर्ग, नामामृत स्वर्ग, नामतृप्ती स्वर्ग, स स्वर्ग, सदोती स्वर्ग, अभयाग स्वर्ग, तार स्वर्ग, तांड स्वर्ग, ताम स्वर्ग, जन स्वर्ग, विजन स्वर्ग, विजनत्व स्वर्ग, सच्चिदानंद स्वर्ग, इंद्र स्वर्ग. ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग. बरोबर. पार्ट नंबर 2. नरकाचे 28 प्रकार आहे. रौरव महारौरव, रौरव महारौरव, तामस अर्थ तामस, अंधकूप अंधकूपत्व, शारकर्दम कर्दमता, तप्त सुर्मी. ज्याचं जसं दंश विध्वंस, पुयोद पुयोदत्व. ज्याचं जसा पाप तसा त्याचा नरक, ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग. डिफरंट, बदल, फरक, अंतर. स्वर्ग 21 आहे आणि नरक 28 आहे. माझा एक शिकलेला मित्र म्हटला, का हो हा असा परमार्थामध्ये पण भेद आहे का? म्हटलं काय झालं? नरकाचे प्रकार 28 आणि स्वर्गाचे 21. मग नरक 28 आहे ना, स्वर्ग 28 पाहिजे होते. किंवा नरक स्वर्ग 21 आहे ना, मग नरक 21च पाहिजे होते. नरक जास्त स्वर्ग कमी का? त्यानं म्हटलं तसं नाही. देवाला पण माहिती होतं की पुढे चालून इकडे जरा रहदारी वाढणार आहे. मग त्याने तिकडे येणे प्लॉट आधीच काढून ठेवले. तुम्ही कसे चॅप्टर समृद्धी जायला लागला, लगेच 10 वर्षाचे आंब्याचे झाडं लावले. मग तो काय वेडा आहे का? मग चॅप्टर आहे देव. पण शेवटी जे जनरेशन ऑफ ऑपरेशन डिड दॅट मीन्स गॉड.
उत्पत्ती स्थिती लयाचं प्रतिनिधित्व करतो, त्याला गॉड म्हणतात. जे लोक गॉड मानत नाही ते गॉडचं स्पेलिंग उलट केलं की म्हातारपणी नातू म्हणतात. नाही मला नाही माहिती, माझं इंग्रजी कच्चं आहे. हा मराठी पक्का आहे माझं. श्वाना परी गती झाली अवघे करते हाडाहाड. असं आहे. मग स्वर्ग का नरक. पुण्य पुण्य म्हणजे काय? आहा, ज्ञानोबाने सांगितलं पुण्य म्हणजे काय? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. पुण्य पुण्य म्हणजे काय? मला प्राप्त करणं ते पुण्य आहे बरं. त्या पुण्याला एक स्वतंत्र ऊर्जा आहे आणि ते पुण्य तोपर्यंतच तुम्ही आम्ही आहोत. अहो तोपर्यंतच आहे. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणी जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय तुका म्हणी जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती जाती. तुका म्हणे पुण्य संपलं संपलं. आळंदीत असताना आम्ही आगाऊपणा करून एक ओवी तयार केली होती. मग तया पुण्याची पावटी सरे सवेचे विद्यार्थीपणाची उटी उतरे जाऊ लागती माघारे आपापल्या गावा. संपलं आळंदीचं पुण्य की निघाला मग घरी बॅग घेऊन. ऐका, मग तया पुण्याची पावटी सरे सवेचे इंद्रपणाची उटी. उटी माहितीये ना? उटी माहितीये ना? म्हैसूर जवळ उटी. उटी म्हणजे काय माहिती का? उटी 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 म्हणजे संगमनेरच्या घाटात गेलो आपण किंवा इकडे खाली माळेगाव MIDC चा घाट आणि त्या घाटामध्ये ट्रक चढत असतात. 12, 15, 20, 25 टनाची ट्रक वर चढते. पण आता ती ट्रक पुन्हा रिवर्स येण्याचा धाक आहे म्हणतो किन्नर खाली उतरतो आणि उटी लावतो. तो उटी लावतो. जोपर्यंत त्याने उटी लावली तोपर्यंतच तो ट्रक वर राहण्याची शक्यता आहे. उटी काढली की ट्रक खाली येण्याची शक्यता आहे. तसं या ट्रकला जोपर्यंत कथा कीर्तन नामस्मरणाची पुण्याची उटी आहे तोपर्यंतच ही स्वर्गाच्या घाटात आहे. ज्या दिवशी पुण्याची पावटी सरे त्या दिवशी डायरेक्ट मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जाती अधोगती. दुसरा एक अर्थ आहे ते आपण कथा कीर्तनात उटी लावतो की नाही चंदनाची, ती उटी लावलेली असते ना तोपर्यंत तजेलदार आणि शांतता असते. ती निघाली की जसे तुमचे त्रिविध ताप तापायला लागतात तसं पुण्य संपलं की त्रिविध तापाचा दुःखाचा ताप तापायला लागतो. उटी सरे पुण्य आणि पापाच्या जोरा. पण आम्हाला पुण्य पाप लागतच नाही हो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातडत्या. झुंजार तेक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातडत्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. पाप पुण्यांगा लागो नेदी कधी अग्निरूप झालो तधी भस्मसात कुर्तीर जुना. ऐसे पाप पुण्याचे बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. दोन वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिनस्तता. हा वासना माणसाला जन्माला आणते. पण आमच्या जीवनामध्ये वासनेचं वैशिष्ट्य बरं त्या श्रीमद भागवतामध्ये गोड कथा येते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला अवतार आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाला जन्म. जिथं वयाची मर्यादा नसते त्याला अवतार म्हणतात आणि जिथं वयाची मर्यादा असते त्याला जन्म म्हणतात. म्हणून प्रमाणे काय आपल्याकडे होता कृष्णाचा अवतार आनंद करते कृष्ण गोकुळे दृष्टाचार काप. खरं म्हणजे हे प्रमाण आणि कथा जुळतच नाही गुरुजी.
संबंध जोडत नाही यांचा. अवतार म्हणजे काय, वयाची मर्यादा नाही. मथुरेत अवतार आले तर 8 वर्षाचे होते आणि गोकुळात 8 तासाचे पण नव्हते. मग होता कृष्णाचा अवतार म्हणजे कुठे झाला तो अवतार? मथुरेत. मग आनंद करते घरोघर. मग मथुरेत कोणाच्या घरी आनंद होता? कृष्ण आल्यानंतर मथुरेत कोणाच्या घरी आनंद आहे? कोणाच्याच नाही. पार्ट नंबर 2, कृष्ण गोकुळी. मग गोकुळात कृष्ण आल्यानंतर कोणत्या दृष्टानं चरकाप सुटला? कोणालाच नाही. मग हे प्रमाण लिहिले कस काय तुकोबरांनी? हो, ते असं नाही, कुठं काय म्हटलं पाहिजे समजलं पाहिजे. होता कृष्णाचा अवतार हा पूर्वार्ध मथुरेत म्हणायचा आणि आनंद करती घरोघर हे म्हणायला गोकुळात जायचं. म्हणजे हो, कृष्ण गोकुळी जन्माला हा पूर्वार्ध गोकुळात म्हणायचा आणि दृष्टा चरकाप सुटला हे मथुरेत म्हणायचं. याला म्हणता कुठे काय म्हणायचं. मी परवा एक वाक्य वाचलं गुरुजी, बरं का, गोड वाक्य आहे. आज आहे ते म्हणून सांगतोय तिच्या भरोशावर. ज्याला स्वरात गायचं असेल, ज्याला स्वरात गायचं असेल त्याने हिची मदत घ्यावी आणि ज्याला स्वरात जगायचं असेल त्याने तानपुऱ्याची मदत घ्यावी. असं आहे. तानपुरा विश्वासघात करत नाही. ही बऱ्याचदा हिचं म्हणणं आहे, माझी सवय लागली की मग मी नसले की तुला बऱ्याचदा बेसोर होईल. म्हणून चांगली गुरुमंडळी ते काय सांगतात, आता स्वरात आला ना तू पेटी बाजूला ठेव. वैशिष्ट्य आहे तानपुरा. तानपुऱ्याच्या पुढे निस्वार्थ, निष्पाप, निष्कोप, निर्विकल्प, निसंग, असंग स्वर ज्याचा लागतो तिला बासरी म्हणतात. बासरीचं संगीत शास्त्रामध्ये, संगीत रत्नाकर मध्ये असं वैशिष्ट्य आहे की तिचा जितका निकोप स्वर लागतो तितका कोणाचाच लागत नाही म्हणे. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे बासरी. आपण सगळे हिरोच आहे की नाही. हळूहळू रेंज मध्ये या. संवादिनीचं वैशिष्ट्य असतं, मी नेहमी सांगतो, संवादिनी तिचं वैशिष्ट्य बरं. संवादिनीच्या सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या, हार्मोनियमच्या सगळ्या पट्ट्या महत्वाच्या असतात. म्हणून का सगळ्या एका टायमाला वाजवायच्या असतात? हार्मोनियमच्या सगळ्या पट्ट्या महत्वाच्या असतात, पण सगळ्या पट्ट्या एका टायमाला वाजवायच्या नसतात. काहीच वाजवायच्या असतात, काही सोडून द्यायच्या असतात. वाजवलेल्या पट्ट्यांनी गर्व धरायचा नाही आणि सुटलेल्या पट्ट्यांनी कधी अपमान मानायचा नाही. कारण त्या सुटलेल्या पट्ट्या जर सुटल्याच नसत्या तर वाजवलेल्या पट्ट्यांना सदा स्वागण, राग रागेश्वरी, भैरवी निर्माण करताच आला नसता. आहार सावळिया कैसी वाजवली मुराली. आहार सावळिया कैसी वाजवली मुरली. सदा सोहान राग भैरवी. तुझ्या मुरालीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला काणी, अकल्पित पडला काय. विव्हळ झाले अंतःकरणी, विव्हळ झाले अंतःकरणी. विव्हळ झाले अंतःकरणी. विव्हळ झाले अंतःकरणी. राम आहार सावळी कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळी कशी वाजवली वाजवली मुरली. वाजवली वाजवली मुरली. वाजवली वाजवली मुरली. आणि म्हणून संगीतामध्ये काही लोकांचं म्हणे भैरवी शेवटच म्हटले पाहिजे. नाही नाही, सौभाग्यवती महिला कायम सौभाग्यवती असते, तसा राग कायम सौभाग्यवती. सदा स्वागत. सौभाग्यवतीने फक्त पतीच्या पाया फक्त दसऱ्यालाच पडाव्या का? तिने फक्त महालक्ष्मीच्या गुरुवार सणाच पाया पडाव्या का? नाही नाही नाही. जशा सदा सौभाग्यवतीने नेहमी पतीच्या केव्हाही पाया पडू शकते आणि पतीची केव्हाही सेवा करू शकते, तशी भैरवी तुमच्या कानाची आणि वाणीची सेवा केव्हाही करू शकते. म्हणून तिचं सदा स्वागत आहे. तिला वैधव्य नाही. कोणाला? भैरवीला.
बर हो वैशिष्ट्य आहे. आणि मग त्या प्रक्रियेतून तुमच्या माझ्या जन्म मनाच्या शृंखला आहे. वासना माणसाला घातक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत अवताराला आले आणि मग गोकुळामध्ये देव आले. गोकुळामध्ये आल्यानंतर त्यांना 6व्या दिवशी एक महिला मारायला आले. तिचं नाव होतं इटली आपलं नाही 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 मग त्याला मारायला जी आली तिचं नाव होतं पुतना. बर तिचं नाव काय होतं पुतना. पुतना गोकुळात आली त्या दिवशी तिथी कोणती होती हमें क्या पता. 6व्या दिवशी मारायला आले. अष्टमीचा जन्म 8 आणि 6 14 म्हणजे चतुर्दशी. आता असं आहे ते 6व्याच दिवशी मारायला का आली याचे भागवतकारांनी इतकं गोड चिंतन केलंय. फार म्हणजे भागवत तर असा ग्रंथ आहे की तुमच्या जगातल्या प्रश्नाची उत्तर देतो. ते झाकीमुळे ध्यानात येत नाही तुमच्या. तर थोड्या झाक्या कमी करा. पूर्वी कथा व्हायच्या आता पटकथा व्हायला लागल्या. खरंय खरंय. चित्रपट पाहतात ना तुम्ही ते नावं येतात कथा पटकथा. कथा वेगळी आणि पटकथा वेगळी. कथा म्हणजे काय कथा म्हणजे काय हे बघा. मी रस्त्याने प्रवास करतो. ते कादंबरीत लिहिलं जातं. मी रस्त्याने प्रवास करत होतो. अचानक गाडीचा बॅलन्स सुटला मी कसा तरी ब्रेक लावला. मी गाडीतून उतरल्यानंतर पाहिलं तर मागचं चाक पंक्चर झालेलं होतं आणि ते पंक्चर झालेलं चाक पाहून मी उद्विग्न झालो. आता उद्विग्न झालो म्हणजे नेमकं काय झालं. आता शब्दात लिहिता येईल उद्विग्न झालो. मग हे झाली कथा. आता ही पटकथा कशी आणायची. मग गाडी चालवायची. ते गाडी चालवताना कॉम्प्युटरमध्ये सेट करायची. मग त्याने खाली उतरायचं. टायर पंक्चर पाहायचं आणि टायर पंक्चर पाहून त्या टायराला लात मारायची. आता कथेमध्ये आहे का कथेत आहे का ते पण तरी टायराला लात मारली. लगेच महेश कोठारेचं चोलं. ओ माय गॉड डॅम इट. याला म्हणतात पटकथा. याला म्हणतात पटकथा. म्हणजे कथेपेक्षा आगाऊपणा करणं याला म्हणतात पटकथा. त्या कृष्णाने ती रुक्मिणी पडून आणून एकट्याने लग्न केलं. या येडाने आयरासाठी अख्ख्या गावाला निमंत्रण दिलं. मग केवढा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे काय चाललं काय ते काय तुम्ही येडे. तुम्हाला घेणं देणं नाही. कधीतरी भावना माझं म्हणणं आहे कधीतरी श्रोत्यातून आवाज आला पाहिजे की महाराज हे नाही हो असं. ज्या दिवशी तुमच्यातून आवाज येईल ना त्या दिवशी आमचे मीटर बरोबर रिडिंग मध्ये येतील. पण आम्हाला माहिती आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही असे वागणार नाही. म्हणून तर पतित पावन मी तोय बरा तुमचे बरा दिसत असे. ऐका ती वासना. मथुरा म्हणजे शरीर, हृदय म्हणजे गोकुळ, नंद म्हणजे जीव, यशोदा म्हणजे बुद्धी, पुतना म्हणजे वासना आणि श्रीकृष्ण म्हणजे आत्मा. या शरीर नावाच्या मथुरेतून या हृदय नावाच्या गोकुळात नंद नावाचा जीव घरी नसताना बुद्धी नावाच्या यशोदेला फसवून वासना नावाची पुतना आत्मा नावाच्या कृष्णावर आक्रमण करते. तेव्हा 14 मुक्काम घेते. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार म्हणून ती चतुर्दशीला येते. काय करते ते माहिती का. दीन दुर्बळाची मारित बालके. जे दीन आहे दुर्बळ आहे त्यांच्या बालकांना मारते. तुकाराम महाराज म्हटले तुम्ही दीन आहे का तुम्ही दुर्बळ आहे का तुम्हाला मरायचं नाही का मग तुम्ही एक करा दीन आणि दुर्बळ असे सुकर असे हरिकथा. इथं या तुम्ही तारा. 3 वर्षाच्या आतले सगळे पोरं मारले. खाली बसले लोक म्हणतील बरं झालं भाऊ आपण 3 वर्षापेक्षा मोठे. नाही 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 3 वर्ष म्हणजे काय माहिती का. पहिलं वर्ष जागृतीचं, दुसरं वर्ष स्वप्नाचं आणि तिसरं वर्ष सुषुप्तीचं. या 3 अवस्थेत जे लोक परमार्थ करतात तिथं वासना पोहोचते. पण उन्मनी आणि तुर्यगा अवस्थेत गेले की वृत्तीचा लय होतो आणि परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. वासना समाप्त करावी लागते. बरोबर बरोबर. मग जागृती. आता आपण जे अवस्था आहे ती कोणती आहे जागृती. स्वप्न बा गतीचं गत्यंतर स्थितीचं स्थित्यंतर सत्याचं सत्तांतर आणि अवस्थेचं अवस्थांतर झालं की पूर्वकल्पना शून्य होते. आता जागृतीत जे आहे ना ते स्वप्नात कामाचं नाही. जे स्वप्नात आहे ते जागृतीत कामाचं आहे. कामाचं आहे का स्वप्न आहे ना. स्वप्नीचे चैले जायला जागता जवा ज्ञानोबाने सांगितले स्वप्नीची या घायाळा ओखद चेवये धनंजया. स्वप्नीच्या घायाळा काय झालं. रात्री मी झोपेत मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला. मोटरसायकलवर होतो. मेंदूला मार लागला आणि मी जागेवर मेलो. मित्र म्हणे येडाय करे तू स्वप्न कुठे खरं असता का सोडून दे. तू म्हणे नाही ना रात्री माझा ऍक्सिडेंट झाला आज पण ऍक्सिडेंट झाला बरोबर मोटरसायकलवर ऍक्सिडेंट झाला आणि स्वप्नामध्ये माझ्या मेंदूला मार लागला आणि मी मेलो. मित्र म्हणे तुला रोज स्वप्न असंच पडतं का म्हणे हो. मोटरसायकलवर ऍक्सिडेंट होतो का हो. मेंदूलाच मार लागतो का हो. मग आज झोपताना तू हेल्मेट घालून झोप. चालेल का. स्वप्नाच्या दुःखाला जागृतीचं हेल्मेट चालत नाही. सत्तेचं सत्तांतर अवस्थेचं अवस्थांतर. वा कसं चालणार नाही. एक माणूस रात्री झोपला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात भूत आलं आणि तो झोपेतच ओरडायला लागला भूत. शेजारी बायको झोपली होती तिने बारीक चिमटा घेतला. कुठे आहे भूत कुठे आहे.
त्यानं बायकोकडे पाहिलं होतं, मला ठीक आहे तू आहे ना, मग भूत येणं शक्य नाही. तर इट इज अ सेल्फ कॉन्फिडन्स. बी कंटिन्यू. नवरा बायको मोटरसायकलून घरी येत होते रात्री 10-11 वाजता आणि अचानक 10-11 वाजता त्यांना रात्री ऍक्सिडेंट दिसला. प्रचंड घाबरले, रात्री क्वार्टर झोपले. पत्नी तिकडं तोंड करून, हा इकडं तोंड करून. बायको म्हणे अहो म्हणे काय माझ्याकडे तोंड करा, माझा जीव घाबरतोय. तो म्हणे हा म्हणजे तुझ्याकडे तोंड करून माझा घाबरला तर चालेल. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. तुम्ही पटकन उचलत जा बरं. मी 2G 3G बोलत नाही, मला बिलकुल 4G 5G मध्ये रेंज लागते. मला थोडा उशीर झाला की माझा ऍक्सिडेंट होऊन जातो. स्वप्नीच्या गायाळा व खदेची चेवये धनंजय. ऐका ऐका, बायकोने चिमटा घेतला. कुठं आहे हो भूत, कुठं आहे भूत? तो मला ठीक आहे भूत नाही. मला सांगा स्वप्न खरं का खोटं? खोटं. स्वप्नातलं भूत खरं का खोटं? आता माझा एक मित्र म्हणे भूत नसतात. त्याला म्हटलं येड्या असतात, ते भूतांना दिसत नसतात. आणि मग मला सांगा स्वप्न खोटं, स्वप्नातलं भूत खोटं. जाग आली ती खरी का खोटी? खरी. पण जाग खरी आल्यानंतर त्या स्वप्नातल्या भूतामुळे जो थरकाप होतोय तो खरा का खोटा? खरा. हार्टबीट्स वाढले ते खरे का खोटे? खरे. जे अंगावर काटे रोमांच उभे राहिले ते खरे का खोटे? म्हणजे स्वप्न खोटे पण त्याचा परिणाम खरा आहे. संसारातल्या वासनेचा परिणाम भाव जरी खोटा असला तरी प्रत्यक्षात तिचं दुःख मात्र जन्म मरणाचं खरं असतं. त्याला जो लिप्पेत नस पापेनं त्याला म्हणतात वृत्ती सहित मजल पावी. वृत्ती पदोपदी गोवी. वृत्ती हे निवृत्त झाली मग जनन दिसे तेथे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे ना. ते 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 तिथं सुखाचे शेजारी पहुडे ना. मग गते वासना जागृती स्वप्न सुषुप्ती. सुषुप्तीचं 3रं वर्ष सुषुप्ती. का हो तुम्ही रात्री कीर्तनाला आले नाही? येणार होतो. मग जेवण झालं, मग अशी झोप लागली. कीर्तन केव्हा सुरू झालं काही समजलं नाही. माझं सांगणं संपलं. अशी झोप लागली. कीर्तन केव्हा सुरू झालं काहीच समजलं नाही. वेदांत विचारतो त्याला का रे काहीच समजलं नाही. हे कसं समजलं? मग काहीच समजलं नाही हे ज्या वृत्तीला समजतं त्या वृत्तीवर जे आक्रमण करते तिला म्हणतात वासना. आणि अशी ती पुतना नावाची राक्षसीने आक्रमण करते. आणि देवाने तिला मारलं. नाईलाज होता देवाचा, ते काही काल्याचं कीर्तन नाही होतं. मग किती सांगावं त्या देवाने काही मर्यादा आहे की नाही त्याला. आणि मग ती मेली. पुढे देवाने मृण्मय भक्षण लीला केली. मृण्मय म्हणजे माती खाल्ली. आता देवाने माती का खाल्ली माहिती का? गोकुळातल्या गोपिका संपतय. पुतना कोण होती? वासना. वासना पुतना वासना होती आणि तिचं दूध विष रक्त पिलं ना, तिच्या वासनेचे काही कण देवाच्या शरीरामध्ये शिल्लक होते. गोकुळातल्या गोपिका संत होत्या. त्या गोपिका रूपी संतांच्या पायाखालची माती खाऊन शरीरातल्या पुतना नावाच्या वासनेचे बीज समाप्त करून तुकोबऱ्यांच्या गाथ्याला बळकटी देण्याकरता देवाने माती खाल्ली. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. गोपिका रूपी संत चरण रज लागता सहज पुतना रूपी वासनेचे बीज जडून जाय सहज. आणि जो बलराम दादा खोटं बोलतो त्या राम नामे आवडी उपजे सहज. हो त्या पायाची ताकद आहे, त्या मातीची ताकद आहे. तुकोबऱ्यांची भाषा आहे की नाही? तुका मन निवेदन रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता. तुका मन निवेदन रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता. तुका मन रजकनु लागता तनु निवे. कोण म्हणे? तुका म्हणे रजकनु रजाचा कण लागला ना तरी तुमचे काय निवने निवे तनु. निवे म्हणजे थंड होणे. थंड होणे म्हणजे शांत होणे. वा नाम घेता मन निवे. निवे निवणं म्हणजे काय माहिती का?
आपण लहान असताना एक वस्तूचा जन्म झाला होता किचन मध्ये, कुकर. तेव्हा काही गॅस नव्हते, आता पण नाही तर मग तेव्हा गॅस नव्हते, मग ते चुलीवर ते कुकर ठेवायला महिलांचा भांड्यांमध्ये फार जीव. मग त्या बाहेर ती पांढरी माती घ्यायच्या, त्या ओली करायच्या, त्याला बाहेरून लावायचं आणि मग ते कुकरमध्ये खिचडी टाकायची. त्या पुन्हा आपली आई आपली आजी कामाला बाहेर निघून जायची आणि आपल्याला सांगायची, बाळा कुकर ठेवलंय, शिट्ट्या मोज. मग आपण तिथं शिट्टी मोजायला. मग पहिले शिट्टी वाजले की लगेच आपण गलीत यायचो, आई शिट्टी वाजले म्हणायचो की नाही आपण. मग तेव्हापासून येते. मग झाले पहिले शिट्टी, झाली दुसरी शिट्टी, झाली तिसरी शिट्टी, मग तिसरी शिट्टी झाली की कुकर खाली उतरवायचं. मग खरं सांगा, आपल्याला ती वाफ निघेपर्यंत सवड होती का? आपण उलथान घ्यायचं, ती पूर्ण वाफ काढायची, असे नाही. ही वाफच आहे पण वेगळी आहे. तर हा गॅसवर आहे प्रकार. तर ते निघालं, कुकरचं झाकण उघडलं की मग चमचा टाकला जातो. त्या चमच्याने खिचडी काढली की तिथं आपल्याला पात्रात वाढल्या जायचे. मग आपण तेवढ्या गरम खायचं. आईची म्हणे, अरे थांब ना 2 मिनिटं, ती खिचडी कशी होऊ दे, निवू दे. वा, निवू दे म्हणजे थंड होऊ दे. ती थंड झाली ना तर तिच्या खाण्याचा आनंद आहे. आणि ही काया संसाराच्या तापातून थंड झाली ना तर भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद आहे. वा वा. मग मजा आईच्या नामस्मरणाचे. निवेतनु रजकनु लागता, ऐसे वासनेचे बीज बाजूने केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताची सरे, होता ती बरवे, ऐसे शकुनाला भाते, होता ती बरवे, ऐसे शकुनाला भाते. नाम घेता हे अमृताची सरे, अमृताची सरे, ऐसे शकुनाला भात, लाभात ऐसे शकून जिवे अमृताची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकून लाभा. जिवे अमृताचे स्रवे, जिवे गोड 3 अक्षराचा रस. अमृत हे मुखे स्त्रवत असे, मुखी अमृताची वाणी. वेदांत सांगतो, अमृतस्य पुत्रा भवती वा असते. त्या अमृत वाणीच आली मुखा वाटे अमृत वचने. त्याची ताकद आहे, त्या वैभवावर त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्या मनाची तृप्ती त्या अमृत शब्दाने खऱ्या अर्थाने होते. ऐसे 12 वाजल्यामुळे बऱ्याच कारणांचे बीज भाजून केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई.
बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय. जाताना एक सांगतो, धर्म देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा टाका. ज्या मातीत रक्तात जन्म झालाय त्या मातीचा अधिष्ठान ठेवा. जीवन जगणं समजून घ्या. शेवटी ज्याला जीवन जगता येतो तोच माणूस जीवनात असतो. हे बघा, सप्ताच्या कीर्तनात थोडं उशिरा गेलं तर चालतं. वस्तू शांतीच्या कीर्तनात थोडं मागे पुढे गेलं तर चालतं. वर्ष साध्याच्या कीर्तनाला वेळेवर येत जा, पूर्ण कीर्तन ऐकत जा, कारण हा टाइम सगळ्यांवर पडतो. वा वा. आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला जर वेळेवर गेलो तर मग लोक आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धात कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो का गप्पा मारतो याच्यावर लोक ठरवतात याच्या वर्ष श्राद्धात आपण काय करायचं. म्हणून मग मला ह्याच्या काही काही गोष्टी लक्षात नाही. आणि मग त्या प्रक्रियेतून आम्ही प्रत्येक जणांनी या प्रक्रियेचा भाग काढला पाहिजे. जीवन जगता आलं पाहिजे, याच्यासाठी जीवन जगा. हे बघा, मी नेहमी एक वाक्य सांगतो, माझं बोलायचं राहून गेलं, एवढं एकच वाक्य ध्यानात ठेवा. जाऊ दे कीर्तन, माझं बोलायचं राहून गेलं एवढं वाक्य ध्यानात ठेवा. सकाळी 8-9 वाजता आपण मोटरसायकलला किक मारली, सिन्नर निघालो, वावी निघालो, नांदूर शिंगोट्याला निघालो आणि मोटरसायकल जायला लागलो. 70, 75, 80 वर्षाची आई होती. कारण कुठं निघाला, मी आईशी बोललोच नाही, मी तिच्याशी बोललो नाही आणि मी निघून गेलो. मी वावीला पोहोचत नाही तोपर्यंत 15 मिनिटात माझ्या मित्राचा फोन आला, तुझी आई वारली. मग माझ्या डोळ्यातून पाणी आलं की सकाळी ती बोलत होती, मी पुढे निघून गेलो, माझं तिच्याशी बोलायचं राहून गेलं. कधी कधी असं घडतं, रात्री मी 11-12 वाजता घरी येतो. तुम्हाला सांगतो आई शब्दाची ताकद काय असते. म्हणजे हे जे आता आम्ही सगळे उभे मंडळी आहेत ना, आमच्यापेक्षा आई शब्दाची व्याख्या कोणी सांगणार नाही, बाप शब्दाची व्याख्या कोणी सांगणार नाही. मला माहिती नाही बाकीच्यांचं, पण मी अनुभवातून एक वाक्य सांगतो आणि माझ्या सगळ्यांचा अनुभव उभा राहणाऱ्यांचा. आम्ही रात्री कधी 12 वाजता घरी जातो, 1 वाजता जातो, 2 वाजता जातो, 3 वाजता जातो आणि दरवाजावर थाप मारली ना, त्याच्या दुसऱ्या मिनिटाला आई दरवाजा उघडते. आम्ही गेल्या आई किंवा वडील दरवाजा उघडतात, यात नवल नाही. आम्ही जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत त्यांना झोप लागलेली नसते, हे खरं नवल असतं. वा वा वा. जय हो. जोपर्यंत माझा पोरगा घरी येत नाही तोपर्यंत त्यांना झोपच लागलेली नसते. आणि म्हणून रात्री पटेल त्या वेळेत आपण गेलो की लगेच वडील म्हणतात, का रे दिवसभर बाहेर होता, जेवण केलं का, कुठे होता दिवसभर. मी बोललोच नाही वडिलांशी. मी माझ्या बेडरूममध्ये निघून गेलो. सकाळी 6 वाजता उठून पाहतो तर हाय रे दुर्दैवा, माझे वडील झोपेतच वारले होते. मग मला प्रश्न पडला, माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं. भांडण झालं आमचं नवरा बायकोचं. ती पण संतापात, मी पण संतापात. तिने मला डबा दिलाच नाही, मी निघून गेलो आणि ड्युटीला जात नाही तोपर्यंत फोन आला त्याच्या बायकोला की तुझ्या नवऱ्याला ड्युटीवर अटॅक आला आणि तुझा पती जागेवर मेला. मग आयुष्यभर तिच्या डोळ्यात पाणी येतं की माझं त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं. कधी कधी मीच संतापामध्ये निघून जातो, मी बायकोशी बोलतच नाही आणि दुर्दैवाने घरी माहिती पडतं नंतर 2 तासाने की तुमची बायको जागेवर वारली. मग माझ्याही डोळ्यातून आयुष्यभर पाणी येतं की माझं तिच्याशी बोलायला राहून गेलं. मला सांगायचं असं आहे की जीवनातून प्रत्येक घराच्या क्षणातून बाहेर निघताना प्रत्येक क्षणाला तुम्ही मृत्यूला कवटाळतात आणि प्रत्येक क्षणाला जर मी मरणाला कवटाळत असेल तर मी ठरवलं पाहिजे की मला मरताना माझं याच्याशी बोलायचं राहून गेलं. हा पश्चाताप न होणं याचं नाव जगणं आहे. याचं नाव जगणं आहे. ते जगणं कधीतरी समजून घ्या. काही नसतं बरं जीवनामध्ये, काही नसतं. माणसं शून्य आहे, जीवन शून्य. बायको जिवंत आहे म्हणून बरं आहे. ती मेली ना, माझ्या नवऱ्याला सुनबाईने बटाट्याची भाजी केली, माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही म्हणून वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा किचनमध्ये जाऊन नवऱ्याकरता नवीन भाजी करायची हिंमत ज्याच्यात असते ना, ती फक्त आयुष्याची जोडीदारी नसते. ती मेली, तुमचं जीवन संपलं. तुमची बायको जिवंत आहे ना, वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तिच्या मांडीला मांडी लावून जेवण करा, तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. तुमची बायको मेली ना, तुम्ही मरून जाणार तरी सुनबाईच्या समोर किचनमध्ये पाऊल टाकायची तुमच्यात हिंमत कधीच येणार नाही. ती हिंमत जिच्यामुळे येते ना, ती आयुष्याची जोडीदारी नाही. क्रॉसमध्ये बोलतो, महिला वर्ग, तुमच्याही कपाटामध्ये 10-10 हजाराच्या 50 साड्या, 10-20 लाखाच्या दागिने. त्या 10-10 हजाराच्या 50 साड्या, 10-20 लाखाची दागिन्याची किंमत शून्य आहे. त्या 2 रुपयाच्या कपाळावर टिकली शिल्लक आहे ना, म्हणून तुमचं वैभव शिल्लक आहे. ज्या दिवशी ती कपाळावरची टिकली पुसली ना, तुम्ही नवीन साड्या परिधान करणारे, अलंकार घालणारे, बहिणी म्हणतील का ग एवढं लग्न आहे माझ्याकडे, का नाही परिधान करत.
डोळ्यातून पाणी येईल, कमराचा पदर डोळ्यापर्यंत जाईल आणि एकच वाक्य निघेल, ज्याने घेऊन दिल्या होत्या आणि ज्याच्यासाठी सजायचं होतं तो आयुष्याचा जोडीदारच नाही तर शेवटी जीवन जगायचं कशासाठी. पती असताना पत्नी जाणं, पत्नी असताना पती जाणं, त्याच्यानंतरचं जगणं म्हणजे मरण येत नाही म्हणून जीवन जगणं आहे. काहीच नाही तुमच्या जीवनामध्ये, शून्य आहे ते जीवन. त्या शून्य जीवनावर मात करण्याकरता परमार्थाचं वैशिष्ट्यता घ्या. आणि म्हणून कधीतरी कथा कीर्तनाचा सत्संगाचा फायदा घ्या. कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही, कीर्तन रडण्यासाठी ऐकायचं नाही. ऐका, कीर्तन हसण्यासाठी ऐकायचं नाही, कीर्तन रडण्यासाठी ऐकायचं नाही. उद्या माझ्या नशिबात जर हसायचे किंवा रडायचे प्रसंग आले तर मी जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकण्यासाठी कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि निष्ठेने जीवन जगा बरं. फार इथून जवळ आहे संगमनेर. निष्ठा जिथं आहे ना तिथली निष्ठा टिकवा. हे इथून संगमनेर जवळ आहे. तिथं आपला तो रघुवीर खेडकर राहतो. जा त्याच्याकडे, गावातले 5-7 लोक, त्याला सांगा आमच्या गावात तुझा तमाशा पाहिजे, दिल तो तारीख. आणि तमाशा घ्या त्याचा, त्याला बोली करा किती पैसे घेशील आणि किती तास करशील. सांगेल तुम्ही 4-5 तास तमाशा करेल. 5 तास तमाशा करताना त्याला एक अट टाका की 5 तासाच्या तमाशामध्ये 1 तास तुला तुकोबऱ्याच्या अभंगावर बोलावं लागेल. काय सांगेल तो? काय सांगेल तो? मी बोलू नाही शकत. माझं कीर्तन माझा प्रांत आहे का? रघुवीर खेडकर तुम्हाला सांगेल तमाशा 5 ऐवजी 6 तास करायला सांगा. मी तमाशात कीर्तन करत नाही. रघुवीर खेडकरचं म्हणणं असं की मी माझ्या तमाशाला इमानदार आहे, मी तमाशात कीर्तन येऊ देणार नाही. जर रघुवीर खेडकर त्याच्या तमाशात कीर्तन येऊ देत नसेल तर तुम्ही कीर्तनाचे तमाशे घेऊ नका, म्हणजे तुमचा संप्रदाय उज्ज्वल राहील. तुम्ही का तुमची नीतिमत्ता सोडताय? तुम्ही का तुमचा विचार सोडताय? तुम्ही का तुमच्यापासून घसरून जातायत? लोकांना काय आवडतं हा मुद्दा महत्वाचा नाही हो, लोकांचं उत्थान कशात आहे मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. शेवटी प्रत्येक वेळी काय नाही लोकांना समजावते, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या जागेवर काय यावं, कधीतरी तुम्ही पण आमच्या जागेवर या ना. प्रत्येक वेळी तुम्हाला समजेल असं आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही जे सांगतो ते पण तुम्ही मायबाप श्रोत्याने समजून घेतलं ना तर ज्ञानोबा तुकोबारायांचा संप्रदाय सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार तुम्हाला मला प्रत्येकाला घ्यावा लागेल. ती प्रक्रिया आपण सगळ्यांनी घ्यावी. सर्वांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. दोन्ही नादब्रह्मवादक आदरणीय दीपकजी महाराज, आदरणीय निलेशजी महाराज. खरं म्हणजे सगळीच आज ही गंधर्वांची सभा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही गंधर्वांची सभा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण सांगतो. ते इथे ओसाडला मृत्यू नावाचं नाटक होतं, पूर्वी जुन्या लोकांनी पाहिलं असेल. त्याच्यात त्या बादशाच्या तोंडातलं एक वाक्य आहे, ये भगवान पे क्या गजब के चीज होते, ये भगवान पे क्या गजब के चीज होते, बराबर दिल और दिमाग के बीचों बीच आदमी को गला देती है. बराबर दिल और दिमाग के बीचों बीच आदमी को गला देते. लता मंगेशकरांचा हरिपाठ ऐकला की माणसाला मनोरंजन होतं, पण माझ्या गुरुबंधूंचा भावनेचा हरिपाठ ऐकला की माणसाच्या आत्म्याची तृप्ती होते. माहिती का? प्रक्रिया म्हणून म्हणणं वेगळं आणि जबाबदारी म्हणून म्हणणं वेगळं. आणि हा जबाबदारीचा भाव असतो. लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग. जीवन हे गीत आहे, ते गाता गाता संपवा. पंडित रघुनाथ ठाकूर इटलीला गेले आणि इटलीला गेल्यावर पंडित रघुनाथ ठाकूराने मुसोलिनी तेव्हाचा सत्ताधीश त्याच्या समोर खमाज राग गायला, त्याला समाधी लागून गेली. तो मान डोलायला लागला. तो म्हटला वा 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 ठाकूर, अरे काय गाताय तुम्ही? आम्ही तो रॉक संगीत, पॉप संगीत, मायकल जॅक्सन, मेलोडी, आणि तुम्ही काय सुंदर गायलो. पंडित रघुनाथ ठाकूराने सांगितलं, ज्याचं गायन ऐकलं की कमरेखालच्या अवयव उत्तेजित होतात त्याला परदेशी गायन म्हणतात, पण जिथलं गायन ऐकलं की हृदयाच्या वर मान डोलायला लागते त्याला वारकरी संप्रदायाचं गायन म्हणतात. हे जे माझे सगळे गुरुबंधू धर्म धुरंदार आहेत बरं, हे खरे धुरंदार आहेत. आणि सध्या देशच धुरंदारांचा आहे. गुरुजी चमत्कार आहे बरं. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जगात 2,500 कोटी रुपये चित्रपटाने कमवले, पहिल्यांदा घडलं. धुरंधर पार्ट नंबर 2. जगात पाकिस्तानला जागतिक लोकांना विनंती करावी लागली की भारतातल्या धुरंधर चित्रपटावर बंदी आणा. पिक्चर आम्ही काढला आणि विनंती पाकिस्तान करताय. मग त्यांची थोडीफार पिलावड भारतात पण आहे, ते पण म्हटले धुरंधरला बंदी आणा, कारण त्यांचाही त्याच्याशी संबंध आहे. समुद्रात डुप्लिकेट नोटा फेकणारे बापाची पेंड होती. आणि मग या सगळ्या प्रक्रिया फार चित्त थरारक आहे. तुम्ही विचार नाही करू शकत, इतका मोठा जाड आहे ना ते. काय चित्रपटांनी तर फसवलंच तुम्हाला, मला आतापर्यंत कधी ध्यानातच आलं नाही. जुने चित्रपट पहा तुम्ही, आजच्या 35-35 वर्षापूर्वीचे चित्रपट पहा. त्या जुन्या चित्रपट पुजारी वाईट, महाराज वाईट, हेच दाखवलं ना. पीके मध्ये आमिर खानने काय दाखवलं? महादेवाच्या मंदिरावर दूध टाकू नका. ओ माय गॉड मध्ये परेश रावलने काय दाखवलं? म्हणजे हे जे दाखवण्याची प्रक्रिया म्हणजे काय, तुमच्या देवी देवतांना तुम्ही विडंबन करा, ह्याच प्रक्रिया होत्या ना. आता ते नाही चालणार, आता ते चालणार नाही. आता तुम्हाला धुरंधर सारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच विचार पाहावा लागेल. याला काय म्हणतात माहिती का? याला स्पोर्ट जे आत म्हणतात, चित्रपटातून देश टिकवणे याला म्हणतात.
ते काय हे जुने सगळे आतोबा लोक बसले. यांच्या टायमाला एक पिक्चर होता, 100 वर्ष चालला म्हणे तो पिक्चर, शोले. पुरा डुप्लिकेट पिक्चर आहे तो, ध्यानात नाही आलं तुमच्या, मी सांगतो तुम्हाला पुढच्या 1 मिनिटात. त्या पिक्चर मध्ये तो एक हिरो आहे, तो पाण्याच्या टाकीवर चढला होता. हा तोच तर. ठीक आहे ना, इतकं काय बोलायचं काय गरज आहे. एक हिरोईन पण आहे, तिचा अख्खा पिक्चर पांढऱ्या साडीमध्ये गेला, एकाच साडीमध्ये. ते काही नाही, रात्री यायची, कंदील चालू करायचे, कंदील बंद करायचे, कंदील चालू करायचे, कंदील बंद. मला खेड्यातला मी, मला काही जास्त समजत नाही पिक्चर, पण मग ती कंदील लावायचे कंदील वेजवायचे. म्हणजे त्या गावात लाईट आहे का? लाईट आहे का त्या गावात? मग त्या गावात जर लाईट नाही तर धर्मेंद्र आत्महत्या करायला गेला. त्या पाण्याच्या टाकीवर पाणी कसं काय चढत असेल? डायरेक्टर झोपला होता का? कस काय 1 वर्ष पिक्चर चालला? म्हणजे काय डोक्याचा वापर आहे की नाही? माझा पुढचा मुद्दा पुढे, अजून पुढे माझा एक मुद्दा तुम्हाला पटेल तो. त्याच्यात तो एक सचिन पेडगावकर गब्बर त्याला मारून टाकतो, आणि मग त्याचा बाप तो चाचा येतो आंधळा, काठी टेकट टेकट, काश मुझे और 10 बेटे होते तो मैं देश के लिए देता. नहीं नहीं, तेरे 10 बेटे आतंकवादी बन जाते, अच्छा हुआ तुझे एक है. आणि मग तो सांगतो ये क्या हो गया, मेरा बेटा मर गया. आणि त्याचा पोरगा मेला, आणि तो त्याची अंत्ययात्रा करत नाही. तेवढ्यात माईक मधून आवाज येतो, कशाचा? हरिपाठाचा. कशाचा? आजानचा. नमाजच्या आजानचा आवाज येतो, आणि तो नमाज पडायला निघून जातो. अरे येड्याची जत्रा, डायरेक्टर झोपलाय का तू मूर्खा? जिथं गावात ती बाई कंदील लावते आणि मग आजानवर बोंगा काय तुझ्या आजोबाने बसवला होता का? असा संताप, म्हणजे हे सगळं सुचलं पाहिजे माणसाला. हे काय मी विनोद म्हणून, हसणं म्हणून सांगत नाही, की तुमच्यावर मेंदूवर परिणाम कसा करायचा असतो परकीयांचा, त्याचं ते प्लॅनिंग आहे. ह्या प्लॅनिंग आहेत ह्या, कधीतरी समजून घ्या. माझी आई स्वयंपाक करत होती, लाटण्याने त्या चपात्या लाटत होते, माझी बहीण टिपऱ्या खेळत होती, माझा भाऊ बॅटने क्रिकेट खेळत होता, माझ्या वडील अवजार तयार करत होते, आणि शेजारून कोणीतरी पडत आला, तुमच्या घरात साप घुसला. केवढा आहे? मोठा आहे. कसा आहे? हिरवा आहे. बर. आणि मग आता घरात हिरवा साप घुसला. माझ्या आईने लगेच ते लाटणं चपात्याने केल्या, त्या लाटण्याचं शस्त्र केलं, दिसला की मी मारेल. बहिणीने टिपरी हातात घेतली, दिसला की मी मारेल. भावाने बॅट हातात घेतले, दिसला की मी मारेल. वडिलांनी काठी हातात घेतली, दिसला की मी मारेल. कारण माझ्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे की हा साप जर घरात राहिला तर आम्हाला बाहेर काढून देईल. कोणता साप? तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल, आणि एकदा समजले पुन्हा वेळ लागेल. तो वेळा नेमका काय बोलतोय बा? मग गंगाधरी शक्तिमान हो. तर म्हणून त्या नीतिमत्ता टिकवा, हे परमार्थाचं बीजारोपण टिकवा. 700 वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा माझ्या सगळ्या गुरुबंधूंनी टिकवले. आदरणीय श्रीत्र भक्तिमय परमपूज्य आपलंच परिसराचंच नाही तर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आचार विचार प्रचार प्रसार जिथं पोहोचतो तिथं ज्यांचं नाव घेतल्याशिवाय ती यादीच पूर्ण होत नाही. आदरणीय महेश्वरजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग महाराष्ट्रातला आत्ताचा ओंकार स्वरूप आवाज आहे जावाई ते आमचे लाडके. आणि जरी पवार गेले तरी पवारांचा आवाज काही बंद होणार नाही. सुनील महाराज पवार, शरद महाराज, केसर महाराज, सगळे आता हे सगळेच महाराज मंडळी म्हणजे काय, या एकाचे मनोव्यापारी विश्वाचे सवारे. हे उद्याचं वारकरी संप्रदायाचं भविष्य, टुडे वॉइस टुमॉरो फ्युचर. आणि भविष्य टिकलं पाहिजे, ते व्यापकता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि मग ध्वनी क्षपणाची रवरवता ज्या दादाने दिली त्यांनाही मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद. प्रकाशवाणीतून ज्यांनी चित्रफित केलं त्यांना धन्यवाद. यूट्यूब तर विनोदच आहे सध्या. नाही, यूट्यूब करणारा विनोद आहे असं त्याचा अर्थ आहे. त्यांचं नाव विनोद आहे हो, तसं नाही हो, तसंही विनोदच आहे. त्यांचे शीर्षक फार गोड असतात बरं गुरुजी, शीर्षक फार आवडतात मला. हे नाही ऐकलं तर मग काय ऐकलं? अरे बापरे, गर्दी पाहून महाराज झाले अवाक. स्वर्गातून आलोय मी, आम्हाला माहिती नव्हती गर्दी. काय चमत्कार. आज महाराज चक्कर रडता रडता हसले ना, हसता हसता रडले. कलाकार आहे तो. डायरेक्ट माणूस कस काय रडू शकतो अचानक, कस काय असू शकतो अचानक? भावना लागते ना इथं, डोळ्यातून पाणी यायला. ती जर नसेल तर कस काय अचानक पाणी येईल? त्याचा रुमाल चेक कर एखाद्या दिवशी, काही आहे का बा त्याच्यामध्ये, कारण तो बाम आहे. म्हणून शीर्षक सुद्धा जरा वारकऱ्यांच्या पद्धतीत असली पाहिजे. तसे ते दादा गोड आहेत, ते टाकणारच नाहीत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनय करे. वा वा, मूर्तिमंत नामदेव महाराज आहे की नाही? मूर्तिमंत नामदेव महाराज आहेत. सानप आहेत ते.
त्यांच्या नावातला न काढला की लगेच ते म्हणून घाबरावं लागतं त्यांना, असं आहे ते. गोड आहेत. त्यांची नाचण्याची स्टाईल पण तशीच वाटली मला थोडी, म्हणून आपला मी न काढून पाहिला. न काढून पाहिला काय होतं बा नेमकं. पण गोड आहे. तुम्हाला सांगू का, स्वतःच्या शरीराचा विसर पडून परमार्थाचा आनंद कसा घ्यावा अशा ठराविक लोकांकडून शिकावा. जीवनात माणसाला जमलं पाहिजे. रडता रडता ही व्यापकता आपल्याला घेता आली पाहिजे, आणि ती व्यापकता त्यांच्याकडून आहे. कधी कधी काही लोक सहज शिकवून जातात की जगणं कसं असावं, तर आर्ट ऑफ लिव्हिंग असं असावं. सगळ्यांना सर्वकाल शुभेच्छा. शेवटचे सूचनेल कोणी जागा सोडू नका. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुम्हीच म्हणा ना. तुमच्या ते 2-4 साली म्हणा ना एकत्र माऊली, ऐकू द्या तुम्ही. म्हणा म्हणा बाबा म्हणा. देव